विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात कृषी अधिकारी दिग्विजय निचिते यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. दिग्विजय बळवंत निचिते, मूळचा सोळांकूर, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूरचा रहिवासी. माझ्या आयुष्यातील मोठ्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास सांगताना माझ्या मनात सारथी संस्थेबद्दल केवळ आभार व्यक्त करण्याची भावना आहे. आज मी तालुका कृषी अधिकारी या पदावर निवड झालो आहे. पण हा प्रवास साधा सोपा नव्हता. एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या माझ्या स्वप्नांना खूप मोठ्या मर्यादा होत्या. घरचं आर्थिक ओझं, मर्यादित साधनं आणि कठीण परिस्थितीच्या जाळ्यातून मार्ग काढत मला माझं आयुष्य घडवायचं होतं. आर्थिक अडचणी, ग्रामीण भागातील मर्यादा आणि जबाबदाऱ्या यांच्यातून मार्ग काढत यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय साधी आहे. आमचं आयुष्य शेतीवर आणि मजुरीवरच अवलंबून होतं. लहानपणापासूनच आई वडिलांनी कष्टाने आम्हाला मोठं केलं. त्यांची जीवनभर चाललेली मेहनत माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरली. ग्रामीण भागात शिक्षण घेतलं, पण मनात नेहमी मोठं करण्याची जिद्द होती. मला माहीत होतं की आयुष्य बदलायचं असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. मी UPSC परीक्षेच्या तयारीसाठी मैदानात उतरलो. पण तयारीचा खर्च, पुस्तकं, नोट्स आणि इतर साधनांची कमतरता जाणवत होती. अशा वेळी सारथी संस्थेनं मला आर्थिक मदत केली आणि योग्य मार्गदर्शनही केलं. सारथी संस्थेनं फायनान्शियल सपोर्टच्या स्वरूपात वन टाइम अमाऊंट स्कॉलरशिप दिली, ज्यामुळं माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं सोपं झालं. केवळ आर्थिक मदतच नव्हे तर स्पर्धा परीक्षेसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळा आणि शिबिरांनी मला प्रेरणा दिली. सारथी ही फक्त एक संस्था नाही, तर ती लाखो गरजू विद्यार्थ्यांसाठी गुरुरूपी ज्ञानामृत आहे. सारथीच्या पाठिंब्यामुळं मी UPSC परीक्षेचा अभ्यास नेटानं सुरू ठेवला. अभ्यासाच्या प्रवासात अनेक वेळा अडचणी आल्या, अपयश मिळालं, पण सारथीनं नेहमीच प्रेरित ठेवलं. त्यांचं मार्गदर्शन वेळेवर मिळालं आणि त्यातून आत्मविश्वास निर्माण झाला. शेवटी माझ्या परिश्रमाला यश आलं. UPSC 2022 परीक्षेत मी तालुका कृषी अधिकारी म्हणून निवडला गेलो. आज मी या पदावर कार्यरत आहे आणि त्यासाठी सारथी संस्थेचं योगदान अविस्मरणीय आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकांसाठी कार्य करणं, त्यांची सेवा करणं हा माझा मुख्य उद्देश आहे. माझ्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची सेवा करायची संधी मिळाल्यामुळं मी स्वतःला भाग्यवान समजतो. आईवडिलांचा संघर्ष आणि त्यांची जिद्द मला नेहमी आठवण करून देते की त्यांच्या कष्टासमोर माझं कोणतंही यश फार लहान आहे. गरिबीतून वर आलेल्या लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शैक्षणिक आणि आर्थिक आधार गरजेचा आहे, हे मला कळून चुकलं आहे. म्हणूनच मी भविष्यात एक अधिकारी म्हणून समाजातील गरजूंसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी शैक्षणिक आणि प्रशासकीय उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असेन. जर सारथी नसती तर कदाचित मी आज या पदावर पोहोचू शकलो नसतो. ही संस्था लाखो विद्यार्थ्यांना फक्त स्वप्न बघण्याचं बळ नाही, तर ती सत्यात उतरवण्यासाठीचं साधन बनली आहे. सारथीमुळेच माझ्या यशाचा पाया मजबूत झाला आणि माझं स्वप्न साकार झालं. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सर, डॉक्टर श्रीकांत देशमुख सर आणि संपूर्ण टीम यांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवीन दिशा मिळत आहे. सारथीनं मला फक्त यशस्वी नाही तर कर्तव्यदक्ष आणि जबाबदार नागरिक बनवलं आहे.